सध्या नवी मुंबई मुंबईसारख्या शहरात मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढत आहे। पुढारलेले शहर अशी या शहरांची ओळख झाली आहे। परंतु विकासाबरोबरच या शहरात गुन्हेगारी प्रवृत्तीही झपाट्याने वाढू लागली आहे। चोरी, घरफोड्या, लुटमारी, दरोडे यासारख्या घटना सर्रास घडत आहेत व या गुन्ह्यांमध्ये 19 ते 20 वर्षीय तरुणांचा सहभागही वाढताना दिसत आहे। एनआरआय पोलिसांनी 3 युवकांना चोरीच्या गुन्ह्याखाली अटक करून ताब्यात घेतले आहे। या तीनही आरोपींनी मिळून करावे गावामध्ये 4 घरफोड्या करून दरोडा टाकला होता। पकडण्यात आलेल्या 3 आरोपींचे वय 19 ते 20 वर्ष वयोगटातील आहे। हे आरोपी मौज मजा करण्यासाठी व झटपट पैसा मिळावा या उद्देशाने चोरीसारखे गुन्हे करीत होते। या युवकांविषयी सूत्रांकडून एनआरआय पोलिसांना माहिती मिळाल्याने यातील एका आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले व अधिक तपासात चोरीचे अनेक गुन्हे उघड झाले व बाकीचे 2 आरोपीही पोलिसांच्या ताब्यात आले। एनआरआय पोलिसांनी या आरोपींकडून 1,25,000 रुपयाचे दागिने ताब्यात घेतले आहेत। पकडण्यात आलेल्या आरोपींचे नाव संदेश साईनाथ म्हात्रे वय 20, योगेश गणेश फणसे वय 20, चंदन भरत चौधरी वय 19 व एका फरार आरोपीचे नाव विलास उर्फ अविनाश पवार वय 21 असे आहेत। पकडण्यात आलेल्या आरोपींविषयी पीएसआय गवळी यांनी अधिक माहिती दिली। तसेच फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत। हे बघतात की घर कुठलं बंद आहे काय आणि ते जायचं तिथले असल्यामुळे लोक डाऊट घेत नाही त्यांच्यावर। हातोडीने ते लॉक तोडायचं, आतमध्ये जायचं, जे मिळेल ते माल घ्यायचा, परत दरवाजा लावायचा आणि निघायचं। टॅटो काढणे, केस रंगवणे, जीन्स मागण्या जीन्स, तुमचे टी शर्ट घेणे 1000-1500 रुपये। जैसा कि देखा जाता है कि कई बार में छोटे-छोटे लड़के जाने लगे तो शराब वगैरह पार्टी बिर्टी करना, मौज मारना, मतलब उनको यही फंडा था कि मजा करो, चोरी करो और मजा करो। समाजामध्ये अनेक संस्था कार्यरत आहेत ज्या शारीरिकदृष्ट्या विकलांग असलेल्या मुलांना सांभाळतात। अशा संस्थेतून मुलांना स्वयंरोजगाराच्या दृष्टीने विविध प्रकारच्या वस्तू बनवण्यास शिकवतात, जेणेकरून त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा व त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे यासाठी अशा संस्था प्रयत्नशील आहेत। सीबीडी येथील स्वामी ब्रह्मानंद प्रतिष्ठानामार्फत ही अपंग मुलांना दिवाळीचे साहित्य बनवण्यास शिकवले असून या वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत। सीबीडी येथील स्वामी ब्रह्मानंद प्रतिष्ठानमध्ये शारीरिकदृष्ट्या विकलांग अपंग मुलांनी दिवाळीसाठी दिवे, मेणबत्ती, आकर्षक सजावटीचे साहित्य तसेच दिवाळीसाठी फराळ व विविध खाद्यपदार्थ बनविले आहेत। या सर्व वस्तू प्रदर्शन व विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत। या आकर्षक वस्तूचे प्रदर्शन पाहण्यासाठी नवी मुंबईकरांनी एकच गर्दी केली होती व शारीरिकदृष्ट्या अपंग मुलांनी बनविलेल्या वस्तू खरेदी करून त्यांचे मनोबल वाढवले। या प्रसंगी आमच्या प्रतिनिधींनी या प्रदर्शनास भेट दिली व प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या महिलांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या। ये बच्चों ने इतने मेहनत से बनाया है और सब बाकी नॉर्मल बच्चों के मुकाबले इन लोगों में भी इतने कैपेबिलिटीज है कि ये सब कुछ कर सकते हैं। तो मतलब उनके प्रोत्साहन के लिए आप चीजें यहाँ दिखा रहे हैं, वाकई चीजें अच्छी है, यहाँ पर अच्छी भी है और उनको प्रोत्साहन भी देने के लिए भी मैं कर रही हूँ। देखिए यहाँ पे काफी चीजें हैं बेचने के लिए और देखा ये जा रहा है कि नवी मुंबई में बहुत बड़े बड़े मॉल आ चुके हैं। उन मॉल को छोड़कर आप यहाँ पर आई हैं खरीदारी करने के लिए, इसके पीछे कोई खास मकसद होगा आपका? घर के बच्चे का मेहनत, ओके, उनके लिए वो बच्चे क्या कर रहे हैं वो देखने के लिए आया, वो उनके स्कूल के लिए थोड़ा सहयोग हो जाएगा। तसेच स्वामी ब्रह्मानंद प्रतिष्ठानमध्ये कार्यरत सुकन्या वेंकटरामन यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली व अशा प्रकारे प्रदर्शन मांडण्यामागे त्यांचा हेतू कोणता याविषयी माहिती घेतली। ये हमारा वोकेशनल यूनिट है, फाल्गुनी वोकेशनल यूनिट। यहाँ 18 साल के ऊपर के बच्चों को ट्रेनिंग दिया जा रहा है। अलग अलग स्किल्स में हम ट्रेनिंग दे रहे हैं। आप देख रहे हैं कि मसाला है, न्यूज़ एनवेलप्स है और लिनन वगैरह बनाया गया है। ये सारा चीज़ बच्चे बनाते हैं, उनको ट्रेनिंग खास करके दिया जा रहा है और बच्चे बना के उनको एक आउटलेट भी चाहिए, कहाँ बेचेंगे। इसलिए हम हर साल एक बार दिवाली के पहले एग्जीबिशन लगाते हैं और इस एग्जीबिशन में इन सब चीज़ों का सेल होता है और हमने देखा है कि बहुत अच्छा रिस्पॉन्स है। हमारे सराउंडिंग में बहुत सारे लोग इसके लिए वेट करते हैं हमारे एग्जीबिशन के। मकसद यही है कि हमारे बच्चों को एक जगह मिलनी चाहिए सोसाइटी में एंड विच वी आर गेटिंग थ्रू दिस एग्जीबिशन। एपीएमसी पोलिसांनी 2 आरोपींना अटक करून ताब्यात घेतले आहे। हे 2 आरोपी वाशी येथील फ्रूट मार्केटमध्ये फळ विक्रीसाठी आलेला एक टेम्पो घेऊन पळून जाण्याच्या तयारीत होते।
परंतु टेम्पो मालकाच्या सतर्कतेमुळे ह्या आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे। वाशी येथील एपीएमसी फ्रूट मार्केटमध्ये फळ विक्रीसाठी आलेला एक टेम्पो 2 अज्ञात इसम पळून नेण्याच्या तयारीत होते, परंतु टेम्पो मालकाच्या हा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी आरडाओरडा सुरू केला। त्यामुळे टेम्पो घेऊन पळून जाणाऱ्या आरोपीचे टेम्पोवरील नियंत्रण सुटले व टेम्पो पलटी झाला। या टेम्पोमध्ये मोसंबी भरून विक्रीसाठी एपीएमसी मार्केटमध्ये आणण्यात आली होती। सदर प्रकार समजतात बीट मार्शल पथकाने घटनास्थळी पोहोचून या 2 आरोपींना अटक केली आहे। या संपूर्ण घटनेविषयी पोलीस अधिकारी निकम यांनी पत्रकारांना अधिक माहिती दिली। पिकअप टेम्पो आला, त्या टेम्पोत माल होता, 80 कॅरेट फळ होती। ती फळ जी 2 आरोपी होते, आरोपी आहेत ते टेम्पोसह मालासह घेऊन येत असताना त्यांनी अपघात केला आणि ते पकडले गेले। पोलिसांनी त्यांना पकडलेले आहे। दोन्ही आरोपींचे नाव आहेत संतोष शिवा राठोड, अनिल फुलचंद राठोड असे 2 आरोपी आहेत, त्यांना अटक केली। तसेच पकडण्यात आलेल्या आरोपींकडून पोलीस अधिक तपास करीत असून आणखी गुन्हे उघडकीस येणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले। महाराष्ट्र परिवहन विभागाने मुंबई शहराबरोबरच इतर शहरांमध्येही ऑटो रिक्षा भाडेवाढीचा नवीन दर लागू केला आहे। या दरपत्रकात जुन्या दरापेक्षा फक्त 1 रुपये जास्त अशी दरवाढ केली आहे। त्यामुळे पनवेल व नवी मुंबईच्या ऑटो रिक्षा चालकांमध्ये नाराजी दिसून येत आहे। महाराष्ट्र राज्याच्या परिवहन विभागाने मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई, पनवेल व अन्य शहरातील ऑटो रिक्षा प्रवासी दरवाढ केली आहे। रिक्षा भाडेवाढीचा निर्णय सोमवारपासून लागू होणार असून रिक्षाचे भाडे 1 रुपयांनी वाढणार आहे। नवी मुंबईतील रिक्षांचा भाडेदर मीटर मागे 14 रुपये इतका होता, आता त्यात 1 रुपयांनी वाढ होऊन 15 रुपये झाला आहे। जुन्या दरामध्ये कमी वृद्धी झाल्याने प्रवास करणाऱ्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे, परंतु दुसरीकडे रिक्षा चालक मात्र या दरवाढीवर नाराज आहेत व सरकारविरुद्ध संताप व्यक्त करीत आहेत। रिक्षा भाडेवाढीविषयी आमच्या प्रतिनिधींकडे खांदा कॉलनी येथील रिक्षा संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळा जगदाळे यांनी या दरपत्रकाविषयी नाराजी व्यक्त केली आहे। जाहीर करण्यात आलेल्या 15 रुपये दरपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेल्या विरोध आहे। काय कारण आम्हाला हे परवडण्यासारखं नाही। रस्ते खराबी, सीएनजी सेंटर जवळ नाहीये, लांब जावं लागते, त्यासाठी तिथं तासन 1.5 तास वेटिंग करावं लागतं आणि मिनिटवरचा प्रॉब्लेम त्याच्यामुळं। आणि दुसरी गोष्ट रस्ते बी व्यवस्थित नाही आहे तिथे आणि सीएनजीचं मेन प्रॉब्लेम आहे। सीएनजी सेंटर नाही आहे, पेट्रोलवर परवडण्यासारखं नाही। तसेच पनवेलच्या जवळ सीएनजी पंप बसविण्याची मागणी केली। आम्हाला पेट्रोलवरती पनवेलमध्ये परवडत नाही, गॅस भरायला आम्हाला नेरोळा जावं लागतं। इकडे शेडोंगला जर गेलं तर शेडोंगला 45 रुपये किलो गॅस आणि नेरोळा गेलं तर 32 रुपये किलो आहे। त्यामुळे आम्हाला पेट्रोलवरती परवडत नाही, आम्हाला सीएनजी हवी पण। आता शासनाने जो नवीन दरपत्र केले 15 रुपये, याच्या अगोदर किती होतं आणि हे 15चं तुम्हाला योग्य वाटतं का किंवा त्याच्या सीएनजी हवी आम्हाला, पेट्रोलवरती 15 मध्ये परवडत नाही आम्हाला। पनवेलमध्ये सीएनजी पंप हवा आहे। म्हणजे सीएनजी असेल तर तुम्ही 15 रुपयाचं तुम्हाला वाटतं की बरोबर आहे आणि पेट्रोल असेल तर किती पाहिजे काय? पेट्रोलवरती परवडत नाही आम्हाला। पनवेलमध्ये पहिली गोष्ट पनवेलमध्ये सीएनजी पंप आला पाहिजे। मेंटेनन्स निघतो आमच्या गाड्यांचं, 81 रुपये पेट्रोल झालंय, त्याच्यामध्ये आम्हाला काय परवडतंय मला सांगा तुम्ही? ॲव्हरेज काय काढणार आम्ही? 600 रुपयाचा टायर होता, 1300 रुपये किंमत झाली। 1000 रुपये आम्हाला इन्शुरन्सला वाढत आहे, कशी गाड्या चालवणार? आमचा रोज दर महिन्याचा 2-3 हजार रुपये मेंटेनन्स निघतो गाड्यांचा, गाडी आम्ही चालवणार तरी कशी? एकंदरीत खर्च जास्त आणि आवक कमी, त्याच्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम। गाडीमध्ये मला सांगा तुम्ही, रिक्षावाला आज फक्त प्रपंच चालू शकतो, त्याच्या व्यतिरिक्त तो काही करू शकत नाही। आम्हाला न परवडण्यासाठी आणि मेंटेनन्स हे जे आहे आणि सीएनजीचं इथं सेंटर नसल्या कारणास्तव त्याच्यामुळे काय माहिती का आम्हाला न परवडण्यासारखं आहे। आणि कसं पैशाच्या हिशोबाने आम्हाला 18 रुपये जरी दरपत्रक दिलं, आमची मागणी तशी 20ची एक देणार नाही, गव्हर्नमेंट देणार नाही। दुसरी गोष्ट म्हणजे काय, टायर मेंटेनन्स, परत याचं केबल दुप्पट किमती झालेल्या त्याच्या संदर्भात, त्यामुळे आम्हाला काय न परवडण्यासारखं आहे, 15 रुपयांनी पण न परवडण्यासारखं आहे। दी महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेड मुंबई यांच्यातर्फे ₹500 कोटींच्या वर ठेवी असलेल्या गटातील अभ्युदय बँकेला सन 2010-11 सालचा सर्वोत्कृष्ट बँकेचा प्रथम पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे। उत्तम रीतीने कामगिरी करणाऱ्या नागरी सहकारी बँकांना फेडरेशनच्या वतीनं हा पुरस्कार देण्यात येतो। दी महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेड मुंबई यांच्यातर्फे
5,000 रुपये कोटींच्या वर ठेवी असलेल्या गटातील अभ्युदय बँकेला सन 2010-11 सालचा सर्वोत्कृष्ट बँकेचा प्रथम पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे। या पुरस्काराचा स्वीकार अभ्युदय बँकेचे व्हाईस चेअरमन श्री नित्यानंद प्रभू, मॅनेजिंग डायरेक्टर विजय मौर्य, कोऑपरेटिव्ह बँक्स एम्प्लॉईज युनियनचे प्रेसिडेंट आनंदराव अडसूळ आणि बँकेचे संचालक मारुती मेहत्रे, हरिहर जयस्वार, मोहन गंधाट, जयंतीलाल जैन आणि केटी कदम यांनी केला। पनवेल तालुका अंतर्गत मौजे मोरावे येथे सिडको व ग्रामपंचायत वहाळ यांच्या संयुक्त विद्यमाने सुलभ शौचालय बांधण्यात आले आहेत। या सुलभ शौचालयाचे उद्घाटन पनवेलचे माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले। पनवेल तालुका अंतर्गत मौजे मोरावे येथे सिडको व ग्रामपंचायत वहाळ यांच्या संयुक्त विद्यमाने सुलभ शौचालय बांधण्यात आली आहेत। या सुलभ शौचालयाचे उद्घाटन पनवेलचे माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे व जिल्हा परिषद सदस्या पार्वतीताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विवेक पाटील, जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती बाळाराम पाटील, शेका पक्षाचे ज्येष्ठ नेता विश्वनाथ पाटील, ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील आदींना आमंत्रित करण्यात आले होते। या प्रसंगी एपीएमसीचे सभापती राजेंद्र पाटील, नगराध्यक्ष संदीप पाटील, झेडपी सदस्या पार्वतीताई पाटील, कन्नड स्पोर्ट्स अकॅडमीचे उपाध्यक्ष रविशेठ पाटील, सरपंच तैमूर पाटील, उपसरपंच रंजना घरत आदी मान्यवरांसह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी आमदार विवेक पाटील यांनी गावांमध्ये होणाऱ्या विकास कामांविषयी माहिती दिली। मला शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा अभिमान वाटतो की आपल्या ह्या विभागातील विकासाची कामं आजूबाजूला परिसरामध्ये जसं सिडकोची डेव्हलपमेंट सुरू झालेली आहे त्या सिडकोच्या पेक्षा आमच्या गावात कमी सुविधा असता कामा नये हा ध्यास डोळ्यासमोर ठेवून सिडकोच्या मानगुटीवर पाय देऊन 3 कोटीची संडास बांधण्याचं काम पहिल्यांदा या 95 गावामध्ये या ठिकाणी केले। निश्चितपणे सार्वजनिक सुविधा करत असताना, गावाचा विकास करत असताना आपले संपूर्ण विकास झाला पाहिजे यासाठी रात्रंदिवस शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते सारे काम करत असतात। आता त्यांनी सांगितलं का 2-4 दिवसामध्ये दुसऱ्या एका युनिटचं उद्घाटन आता आपण करणार आहोत आणि अशा प्रकारे हा सार्वजनिक शौचालयाचा जो प्रश्न आहे तो कायमचा सोडवण्याचा आपण करतो। अगदी शहरामध्ये नाही, नगरपालिका हद्दीमध्ये नाहीत, सिडको हद्दीमध्ये नाहीत, एवढी चांगली संडास आपल्या या ग्रामपंचायतीमध्ये निर्माण केल्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन। सिडको सुरुवातीला नाना करत होती, 4-5 बैठका ह्याच्यावर आपण एमडींसोबत त्यावेळी गिल एमडी होते त्या काळात घेतल्या आणि हे सारं मंजूर केलेले आहेत। तसेच राजेंद्र पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले। सुलभ शौचालय ही योजना कार्यान्वित करणारे वहाल ग्रामपंचायती एकमेव जिल्ह्यातली, दोन्ही जिल्ह्यातली ग्रामपंचायत आहे आणि ते काम चांगल्या प्रकारे आम्ही मंडळी करत आहोत। साधारण 3 कोटी रुपये खर्चून वेगवेगळ्या शौचालयाचं युनिट चांगल्या प्रकारे इथं आपण बांधलेले आहेत। परवाच दुसरं एक आम्ही युनिटचं उद्घाटन गावाच्या पूर्वेला आम्ही करायला मागतोय। नवनिर्वाचित सरपंच तैमूर पाटील झाल्यापासून लगेच त्यांनी गावच्या सर्व सुविधांसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न चालू केलेले आहेत। गावची स्वच्छता अभियान त्यांनी लगेच हातामध्ये घेतलेलं आहे। त्यांना त्यांच्या पुढील कार्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो। संपूर्ण जगभर जोटा अर्थात जांबोरी ऑन एअर हा कार्यक्रम दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी व रविवारी साजरा करण्यात येतो। पनवेल अमॅच्युअर हॅम रेडिओ संघटनेतर्फे विके हायस्कूल येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। पनवेल जोटाचे हे 6वे तर जागतिक जोटाचे हे 54वे वर्ष आहे। दरवर्षी स्काउट विद्यार्थ्यांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते। विके हायस्कूल व केवी कन्या शाळेच्या इंग्रजी व मराठी माध्यमाच्या तसेच इतर अनेक शाळांमधील जवळजवळ 230 स्काउट विद्यार्थी व 10 शिक्षकांनी यामध्ये भाग घेतला। या कार्यक्रमाचे उद्घाटन विके हायस्कूलचे प्राचार्य केडी म्हात्रे सर यांनी केले। कुर्ला, वेलेपार्ले, घाटकोपर, डोंबिवली, कोल्हापूर येथील जोटा स्टेशनशी विद्यार्थ्यांनी संवाद साधला आणि त्या स्टेशनवर असलेल्या स्काउट विद्यार्थी मित्रांशी बिनतारी संदेशाच्या माध्यमातून विचारांची देवाणघेवाण केली। ईस्ट मलेशिया आणि बांगलादेशच्या काही हॅमशीही त्यांनी संवाद साधला। रायगड जिल्ह्यामध्ये 13 हॅम रेडिओ ऑपरेटर्स आहेत, ज्यामध्ये आता आणखी 8 हॅमची भर पडली आहे। हॅमचे शिक्षण देण्याची आणि लोकांमध्ये ही आवड व छंद जोपासण्याची कला आरबोळे यांच्या प्रयत्नाने झाली। दर रविवारी हॅमचे क्लासेस विके हायस्कूलमध्ये चालवले जातात, जिथे आरबोळे सर सर्वांना मार्गदर्शन करतात। जगभरातील 300 पेक्षा अधिक देशांशी हॅमच्या माध्यमातून संवाद करणारे
बसप्पा आरबोळे हे भारतातील एकमेव हॅम असून अमेरिकन रेडिओ रिले लीग या संस्थेतर्फे त्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. हॅमच्या अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांनी भारताचे नेतृत्व करून पुरस्कार मिळवले आहेत. जोटाचा आजचा पनवेल येथील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बसप्पा आरबोळे यांच्यासह प्रल्हाद बोडके, शिवानंद, शशिकांत कुंभार, सुरेश रिसबोड, शंकर वाघमळे, आदित्य सावंत, विजय बखाल या पनवेलमधील हॅमसह रायगड डिस्ट्रिक्ट स्काउट गाईड कोऑर्डिनेटर गिरीश कांबळे व वेस्टर्न झोन स्काउट इंचार्ज शैला आवटी यांनी महत्वपूर्ण योगदान दिले. तर घाटकोपर येथून जयेश, डोंबिवली येथून सतीश, रोहित, कोल्हापूर येथून सामंत, कुर्ला येथून जयेश यांनी तेथील जोटा स्टेशनवरून संवाद साधण्याचे व विद्यार्थ्यांशी संभाषण करण्यासाठी मदत केली. हॅमविषयी अधिक माहिती व पनवेलमध्ये सुरू असलेल्या हॅम वर्गाविषयी अधिक माहितीसाठी संपर्क साधा. प्रल्हाद बोडके 9987027925 किंवा सुरेश रिसबोट 9987532420. मी बसप्पा आरबोळे, माझे कॉल साइन VO2 NXM विथ नॉर्मल एक्स्ट्रीम माइक आणि अमेरिकन लायसन्स कॉल साइन किलो चार्ली टू जुनो नोव्हेंबर जुलियट. तर सध्या पनवेल हायस्कूलमध्ये जोटा चालू आहे, जम्बुरी ऑन द एअर. या माध्यमातून आम्ही सर्व स्काउट्स आणि गाईड मुलांना एक प्रात्यक्षिक देतो हॅम रेडिओ आणि इमर्जन्सी कम्युनिकेशन कसं करायचं. जेव्हा सर्व कम्युनिकेशन फेल होतं तर तुमचा वायरलेस चालतो आणि ह्यात इट इज प्युअरली वायरलेस आणि ह्याला फक्त बॅटरी जोडून आपण पुष्कळ देशाशी बोलू शकतो. इमर्जन्सी जसं की आपण सुनामीमध्ये झाले किंवा गुजरात अर्थक्वेक झाला, गुजरात फ्लड झाला, ओडिसा अर्थक्वेक झाला, या सर्व गोष्टींमध्ये वायरलेस हॅम रेडिओ आणि पुष्कळचं काम केलेलं आहे. आणि ह्यात मोस्ट ऑफ द ठिकाणी मी पण कम्युनिकेशन देण्याचा दिलेलो आहे आणि त्याच्याबद्दल मला पुष्कळ कलेक्टर्स आणि यांच्याकडून मला सर्टिफिकेट भेटले आहे. सध्या मी एक हॅम बनवण्याचा मी प्रयत्न करतो आहे. थँक्यू व्हेरी मच. आणि ह्या हॅम जोटाबद्दल आल्याबद्दल सर्वांचं थँक्यू आणि सर्वजण हॅम रेडिओ शिकावं अशी माझी इच्छा आहे. कर्नाळा हस्तक बातमीपत्राबाबत आपल्याला काही सूचना करायची असेल, एखादी बातमी द्यायची असेल किंवा जाहिरातीच्या संदर्भात कृपया आमच्याशी संपर्क साधा. त्यासाठी आमचा पत्ता आहे संपादक रमेश भोळे, कर्नाळा हस्तक कार्यालय, गेट नंबर 2, गाळा नंबर 9A, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल. आमचे फोन नंबर आहेत 9323855055 किंवा 9970062185 आणि आमचा ईमेल आयडी आहे कर्नाळा आजतक@gmail.com. शेवटी नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर.